jungle. शक्तीपीठ महामार्गाविरोधात घोगावमध्ये पेटणार संघर्षाची मशाल. 4 मे रोजी सर्वपक्षीय एल्गार मेळावा. पलूस कडेगावमधील हजारो बाधित शेतकऱ्यांचा हुंकार. राजू शेट्टी, जयंत पाटील, विश्वजित कदमसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्य शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यासह पलूस कडेगाव तालुक्यातून तीव्र विरोध होत असतानाच आता या लढ्याला निर्णायक वळण देण्यासाठी पलूस कडेगाव शक्तीपीठ विरोधी संघर्ष समिती सज्ज झाली आहे. गेल्या 4 मे रोजी दुपारी 12 वाजता घोगाव तालुका पोलीस येथून कराड तासगाव रोडवरील लोकनेते बाबासाहेब पाटील मंगल कार्यालय येथे ऐतिहासिक सर्वपक्षीय शेतकरी एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी आणि उपजीविकेवर गदा आणणाऱ्या या प्रकल्पाविरोधात राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील व आमदार विश्वजित कदम, मराठवाडा रत्न शेतकरी नेते रविराज साबळे पाटील, आमदार अरुण लाड, पृथ्वीराज बाबा देशमुख, संग्रामसिंह देशमुख, आमदार सुहास बाबर, बीजी पाटील, संदीप राजोबा यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहून बाधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची माहिती देताना ॲडव्होकेट दीपक लाड यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा हा लढा आहे. तालुक्यातील गावोगावी झालेल्या जनजागृती सभांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही. हाच निर्धार या मेळाव्याद्वारे व्यक्त केला जाईल. हा केवळ राजकीय मेळावा नसून बळीराजाच्या अस्तित्वाची लढाई आहे. प्रशासनाला आणि सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.